मधोमध उभे आणि त्याच्यामध्ये एका पंडिताला किवाली म्हणले, बाबा आळंदीपासून इथपर्यंत आले ना तर यांना काहीतरी न्याय देऊ. म्हणून एक न्याय दिला. दगड दिसला का दगडाच्या पाया पडा, त्याला देव समजा. वृक्ष दिसला का त्याला देव समजा त्याच्या पाया पडा. पशु दिसला त्याला देव समजा त्याच्या पाया पडा. तुम्हाला फक्त या जीवाला देव समजून यांची भक्ती करा. काय आदेश दिला? तुम्हाला हे पुराण वगैरे 6 शास्त्र 18 पुराण हे बाकीचं काय नाही. जे मिळेल त्याला देव मानान भक्ती करा. निवृत्तीनाथ महाराज चिंते ते, सोपान काका चिंते ते, मुक्ताई चिंते ते, पण ज्ञानोबाने असं स्मित हास्य केलं. निवृत्तीनाथ महाराजांना प्रश्न पडला, ज्ञाना अरे हा तुझं हसण्याचं कारण काय रे दादा? ज्ञानोबाराय म्हटले, दादा ऐकलं नाही तुम्ही ब्राह्मण वृंदाने आपल्याला काय न्याय दिला? म्हटले काय दिला? या जीवाला पाहायचं, देव समजायचं, त्यांची पूजा करायची आणि यांना पांडुरंग समजून याची भक्ती करायची. दादा दादा त्याच्याच करता तर आपण जन्माला आलो. आपण अवताराला त्याच्याच करता आलो ना दादा. आणि एवढ्या धर्मसभेमध्ये ज्ञानोबारांनी शपथ केली भक्ती करायला सांगताना, तर आता अशी भक्ती करेल, अशी भक्ती करेल तर या भक्तीचं टोक, ह्या भक्तीचा ध्वजा या एक लोकापुरता मर्यादित राहणार नाही, तर हा भक्तीचा ध्वज तिन्ही लोकांवर फडकवल्याशिवाय राहणार नाही. उभारिला ध्वज तिन्ही लोकांवर, उभारिला ध्वज तिन्ही लोकांवर, उभारिला ध्वज तिन्ही लोकांवर, उभारिला ध्वज तिन्ही लोकांवर. गायन करायला गेलो खूप वेळ म्हणून ध्वज उभारला आणि तिन्ही एक लोकावर नाही तर तिन्ही लोकावरती उभारला. ऐका, म्हणून आता मला सांगा तुम्ही, तुमच्यापैकी 4 वेद कोणाच्या घरात आहे आता? 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण नाही. ऐका, 4 वेद कोणाच्या घरात सहजासहजी सापडणार नाही दादा. 18 पुराण सापडणार नाही, 6 शास्त्र सापडणार नाही, पण ज्ञानोबाराचा हरिपाठ प्रत्येकाच्या घरात सापडेल. हा फडकवलेला ध्वज आहे. ज्ञानोबाराची ज्ञानेश्वरी प्रत्येक घरात सापडेल. हा फडकवलेला ध्वज आहे दादा. म्हणून हे ज्ञानोबारा सांगतात, बाबा देवाची भक्ती करताना तर देवाकडे जात असताना आधी देवाचं द्वार समजून घ्या. देवाचं द्वार समजण्याआधी देवाच्या द्वारामध्ये गेल्याच्या नंतर काय मिळतं हे ज्ञानोबारा अभंगाच्या पहिल्या
इतकं गोड गायन ऐकूनच आत्महत्या झालं. हो त्या दादा खूप गोड ऑपरेटिंग करतो, तुम्हाला सांगायची गरज झाली नाही. एवढं सुंदर वातावरण निर्माण करणं इतकं सोपं नाहीच आहे. म्हणून देवाची ये द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तेचारी. सांगतो बाबा, देवाच्या द्वारामध्ये क्षणभर उभे राहा, परिणाम तेने मुक्ती चारी साधी. आता असा प्रश्न पडतो का तुम्ही म्हणा ज्ञानोबा तर सहज बोलले, देवाच्या द्वारामध्ये क्षणभर उभे राहिले तर इतका फायदा होतो. आम्ही क्षणभर नाही, आम्ही रात्रंदिवस तिथंच आहे. दिवसाही देवळातच आहे, रात्री देवळातच आहे. आमचा सगळ्यात जास्त वेळ देवळात चाललाय. तुम्ही म्हणता क्षणात मुक्ती प्राप्त होईल, अजून तर तसं काही जाणवलं नाही. हो त्याचं उत्तर असं आहे, आपण देवाच्या द्वारात नाहीये, आपण देवळाच्या द्वारात आहे. देवळाचं द्वार वेगळं आणि देवाचं द्वार वेगळं. देवाच्या द्वारामध्ये जाण्याचा मार्ग वेगळा आहे आणि देवळामध्ये येण्याचा मार्ग वेगळा आहे. लक्षपूर्वक आहे का? आता हे देवळामध्ये येतो आपण, आलो दर्शनासाठी, पण आल्याच्या नंतर किती वेळ आपण भगवान परमात्म्याचं चिंतन मध्ये बसून करतो? नाही करत. उलट इथे येऊनच संसाराच्या गप्पा करतो. ऐका, देवाच्या म्हणजे गाभाऱ्यामध्ये जात असताना, आता हे बघा इथं तुम्हाला तुमच्या समोरच सांगतो, नंदी बसवलेला आहे. हे नंदी महाराज आहेत. नंदी महाराजांचा फक्त एकच पाय मोकळा आहे, तिन्ही पोटाखाली. अभ्यास करा, मी गेल्यावर चेक करा, मी गेल्यावर चेक करा. सत्य नावाचा एक पाय, तप नावाचा दुसरा पाय, दया नावाचा तिसरा पाय, दान नावाचा चौथा पाय. आता हे तीन पाय मध्ये काय घेतले? सत्य राहिलं नाही. सत्य माणूस इथं काय बोलेल, 10 मिनिटानंतर तो काय बोलेल हे सांगताय. सत्य हे तप राहिलं नाही. ज्ञानोबा राय असे चालले होते, चौघ भावंड, आणि एक प्रेत यात्रा अशी रस्त्याने चालली होती. प्रेत यात्रा, ती प्रेत यात्रा जात असताना ते प्रेत घेऊन बरेच सगळे चालले. त्याच्या मागे त्या प्रेताची जी पत्नी होती ती पत्नी सती जाण्याकरता निघाली होती. बऱ्याच महिला चालल्या, ते प्रेत पुढे चाललं. पण त्या महिलेला असं वाटलं की आता सती तर आपल्याला जायचंच आहे, पण जाता जाता साधूचं दर्शन घेऊ, ज्ञानोबारायाचं दर्शन घेऊ. म्हणून ज्ञानोबारायाकडे आली, धावत पायावरती मस्तक ठेवलं आणि मस्तक ठेवल्या ठेवल्या ज्ञानोबाराने असा हात केला आणि सांगितलं, सौभाग्यवती भव. काय आशीर्वाद दिला? सौभाग्यवती भव, तुझं सौभाग्य असं टिकत राहो. मग ती स्त्री उठून उभी राहिली, ज्ञानोबाराया आशीर्वाद दिला तुम्ही सौभाग्यवती भव, पण या जन्माचा दिला का पुढच्या जन्माचा दिला? म्हणजे असं का म्हणते माय, हे प्रेत चाललं ना ज्ञानोबाराया, हे प्रेत माझ्या पतीचं आहे, मी विधवा आहे, आणि तुम्ही आशीर्वाद दिला सौभाग्यवती भव. कसं शक्य आहे? ज्ञानोबाराय म्हणजे माझ्या मुखात माझ्या सत्यच सत्य वाचेचं तप आहे, आणि माझ्या मुखात जर शब्द आले असतील तर ते माझी इच्छा नाही, साळुंकी मंजुळा बोलत असे वाणी, आणि शिकविता धनी त्याच्या इच्छेने आलं. सत्य वाचेचं तप आहे माझ्या मुखामध्ये माय, हे खोटं नाही ठरणार. पुढे तुझं पती. मग ते प्रेत असं खाली ठेवलं, आणि प्रेत खाली ठेवलं आणि विचारलं, यांचं नाव काय? म्हणलं, यांचं नाव सच्चिदानंद बाबा. अगं नावातच सच्चिदानंद आहे, हे कसे मरतील माय? आणि असा आवाज दिला, उठा सच्चिदानंद बाबा. अहो जसा झोपेतून बाबा उठावे तसे सच्चिदानंद बाबा तिरडीवरून उठून उभे राहिले आणि हात जोडले. ज्ञानोबाराया सांगा तुमचा आदेश. ज्ञानोबाराया सांगितलं, सच्चिदानंद बाबा जिवंत झाला, आता काय करायचंय? सच्चिदानंद बाबांनी एक वाक्य खर्च केलं. सच्चिदानंद बाबा सांगले, ज्ञानोबाराया जिवंत जर तुम्ही केले ना तर हे जीवन सुद्धा तुमच्या करतात. मग नेवाशाला त्या खांबाला पाठ लावून ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी सांगायची आणि सच्चिदानंद बाबाने ती लिहून काढायची. मेलेलं प्रेत जिवंत केलं आणि त्याच्या हातून ज्ञानेश्वरी लिहून घेतली. जिवंत माणसाने उघडून सुद्धा पाहिली नाही. श्रेष्ठ
इतकं भावपूर्ण प्रमाण झालं, याला म्हणतात कीर्तनकाराच्या गळ्यात हात घालून चालणं. एवढं सोपं नाहीच आहे. वक्ता जिथं चालला त्याच्या बरोबर चालत असतानाही असे प्रमाण येत असतात बाबा. नामावली ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी. पुढं ज्ञानदेवराया सांगतात, एक तरी ओवी अनुभव. इतकं सोपं नाहीये. ज्ञानेश्वरीचं पारायण भरपूर करतात, करत नाही असं नाही. डोळे पारायण करतात, डोळे पाहतात ओव्यांकडे, मुख बोलतय त्या ओव्या, पण चित्त व्यवस्थित ठिकाणावर राहत नाही. चित्त शुद्ध धरी शत्रु मित्र होती. प्रमाण द्यायला असते कीर्तन 1 तासात नाही होणार. प्रमाण असं गोड दिलं त्याने. तुम्हाला माहितीये का हे प्रमाण कुठलं आहे? काय झालं, तुकोबाराचा गाथा बुडवण्याचा आदेश दिला होता रामेश्वर भट्टांनी. आणि तिकडं काय केलं, आपल्या शिष्यांसह रामेश्वर भट्ट जात असताना अंगडशाह फकीर होते. अंगडशाह फकीराच्या स्नान करायचा एक तलाव होता, आणि त्या अंगडशाह फकीराला न विचारता रामेश्वर भट्टाने त्याच्यामध्ये स्नान केलं. शाप दिला होता अंगडशाह फकीराला, न विचारता कोणी स्नान केलंय याच्या अंगाचा दहा होईल. रामेश्वर भट्ट पाण्याच्या बाहेर आले का आग व्हायची, पाण्यात गेले का शांत वाटायचं. पाण्याच्या बाहेर आले का आग व्हायची, आणि पाण्यात गेले का शांत व्हायचे. बराच काळ निघून गेला. प्रश्न पडला रामेश्वर भट्टांना. शेवटी त्या अंगडशाह फकीराला रामेश्वर भट्ट शरण जातात पाण्यातून. बाबा माझी चूक झाली फकीर बाबा, अंगडशाह माझी चूक झाली, याचा उशाप म्हणून काहीतरी द्या, हा दहा कशाने कमी होईल सांगा. त्यावेळेस अंगडशाह फकीराने सांगितलं, बाबा ज्याचा गाथा बुडवायचा आदेश तू दिला ना, त्याच्याकडे तुझ्या एखाद्या शिष्याला पाठव, तो याच्यावर विलास करेल. आणि एक शिष्य तुकोबाराकडे आला. तुकोबाराया त्या ठिकाणी रामेश्वर भट्टांचा अंगाचा दहा होतोय, तो दहा कमी कशाने होईल. मग तुकोबाराने अभंग लिहिला. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्र नखाती सर्पतया. हा अभंग त्या ठिकाणी रामेश्वर भट्टांना म्हणा वाचा, अंगाचा दहा कमी होईल. ताकद ह्या अभंगाची वाचण्यापुरता अभंग नाहीये. एक एक अक्षर सुद्धा फार ब्रह्म आहे बाबा. वेदाचा तो अर्थ आमाशीचा ठावा, येरानी वावा भार माता उगाच नाही बोलले. ताकद आहे त्याच्यामध्ये, प्रत्येक अक्षरात ताकद आहे. म्हणून आपण नेहमी अभंगाचे जे अक्षर निवडतो ना, त्याच्यामध्ये बदल करायची ताकद कोणाचीच नाही, करू सुद्धा नाही. काही वेळा आपण म्हणतो ना, तुळशी हार गळा कासे पिता, काही काय असं म्हणतात, गळा तुळशी हार कासे पिता करतो आपण. असं अजिबात ही चूक करायची नाही. कदाचित चांगलं करत असताना विटंबना घडते, विटंबना घडते. तुम्हाला अजून सांगू, थोडं पुढचं सांगतो. आपल्या भागामध्ये बरं तसंच आहे सध्या.
एक सांगतो, आपण हरिपाठ म्हणतो. हरिपाठ ही साधना आहे हे लक्षात ठेवा. आणि हरिपाठाला रंगारंगाच्या चाली लावायच्या नाही. रंगारंगाच्या चाली कधी लावायच्या. त्यांनी होतंय काय, हे जे ठिकाण आहे हे अस्थिर असलेलं चित्त स्थिर होण्याचं हे ठिकाण आहे. आणि इथं जर स्थिर असलेलं चित्त जर अस्थिर व्हायला लागलं तर ही साधना घडणार नाही आणि परिणाम चुकीचे घडतात. काही दिवसानंतर हरिपाठाला सुद्धा पोलीस प्रोटेक्शन लागल. त्या लक्षात येईल तुम्हाला, थोडस कडू लागल बोलायला, पण मला काय तीच गावला तीच गाव. आपल्याला कोणी तारखा द्यावा म्हणून मी कधीच गोड गोड बोलत नाही बाबा. पण ही वस्तुस्थिती आपल्याला सांभाळता आली पाहिजे. जाणीव नेनीव भगवंते नाही, हरि उच्चारली पायी भक्ती. बघा काय होतं ते म्हणायला आपण असं म्हणतो का, कधी ज्ञानोबाचा हरिपाठ तुम्ही एकांतामध्ये गावात म्हणत चला, काय होते पहा, तुमचे कधी डोळे बंद होतील तुम्हाला कळणार सुद्धा नाही. ती साधना आहे. पण आपण काय केलं, त्याला चाली अशा लावल्या ना, नाम संकीर्तन म्हणजे फक्त तिकडं तमाशा बंद झाला आणि इकडं आला एवढाच फरक झाला, याच्यापेक्षा वेगळं काय नाही. ही फार अक्षरात ताकद आहे. एक एक अक्षर ब्रह्म फक्त जपायचं. अक्षरावरती प्रेम निर्माण झालं पाहिजे. एक ग्रस्त असा ज्ञानेश्वरी वाचत आणि एकच ओळी वाचायचा, एकच ओळी वाचायचा. त्याला एका शिष्याने विचारलं, गुरुजी तुम्ही ज्ञानोबाची एकच ओवी का बरं वाचता, त्याच्या पुढची ओवी वाचा ना. ज्ञानेश्वरी तर 9000 ओव्या एवढ्या वाचा ना. त्या तुम्हाला माहिती करता सांगतो, त्या महात्म्याने काय उत्तर दिलं माहितीये का, दादा मला वाटतं ज्ञानेश्वरीतल्या 9000 ओव्या वाचावा, पण ही ओवी मला सोडत नाही. लक्ष बरोबर आहे का, ही ओवी मला सोडत नाही. ज्ञानोबाची ओवी म्हणजे ती आपली माय असं समजून स्तनपान करा. तुम्हाला नाही भाव प्रकट झाला तर मग बोला. वाचावी 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 ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी. ज्ञान होय मुढा अति मूर्खाच्या भाव धरून या, वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी. ज्ञानेश्वरी 3 सप्तके श्रवण करील जो विवेके, त्याची ज्ञान होय अधिक येथे संशय नाही. ज्ञानोबा म्हणतात बाबा देवाच्या द्वारात चालला ना, देवाचं द्वार समजून घ्या. देवाच्या द्वारात जाण्याच्या आधी 3 मार्ग आपल्या लक्षात आले पाहिजे. 3 मार्ग. पहिलं ठिकाण ज्ञानोबा सांगतात, आपला आकार काय हे बघत बसू नका. तुम्ही कोणत्या जातीत जन्माला, कोणत्या जातीत जन्माला, तुमचा आकार काय हे तुम्ही लक्षात घेऊ नका. तुमचा आचारावर लक्ष द्या. पहिला रस्ता देवाच्या द्वारात जाण्याचा. आकार काय हे महत्वाचं नाही, आपला आचार काय हे महत्वाचं आहे. दुसरा मार्ग सांगितला, तुमची कृती काय हे महत्वाचं नाही, तुमची वृत्ती काय करते हे महत्वाचं आहे. आणि तिसरा मार्ग सांगितला,
अंतःकरणामध्ये भावाचं प्रागट्यकरण झालं पाहिजे आणि मग देवाचा रस्ता दिसतो. विठ्ठल ऐका, दया क्षमा शांती तेथे देवा, हे लक्षण आहे बरं का कलियुगामध्ये. ज्याच्या अंतःकरणामध्ये दया आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये क्षमा आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये शांती आहे, समजून घ्या येवोनी गोपाळ. देवाकडे जाण्याकरता लय खटाटोप करावा लागत नाही. हो, देव आता आपल्याकडे बघा ते जुन्या 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 काळामध्ये, आता नाही, आता ही व्यवस्था झाली. कंदील राहायचे, कंदील त्याच्यामध्ये दिवा पेटवला का मग ते कंदिलातला प्रकाश बाहेर यायचा. मला सांगा ती वात आपण कंदिलाची पेटवली, त्याच्यावर काच ठेवली, तर पेटवलेला वातीचा प्रकाश कंदिलाच्या बाहेर किती महिन्याने यायचा हो? पेटवली म्हणजे लगेच. आणि जर पेटून सुद्धा प्रकाश बाहेर येत नसेल तर कशामुळे येत नाही? त्याला काय आली? काजळी आली, कोजळी आली. ऐका, म्हणून प्रकाश यायला वेळ नाही लागत, कोजळी साफ करायला वेळ लागतोय. गंगेच्या पाण्याला समुद्रमय बनायला नाही वेळ लागत. समुद्राला स्पर्श गंगेच्या पाण्याचा झाला का तिचं गंगेचं गंगेपण नाहीच होत, ती समुद्रमय बनते. पण उगमापासून समुद्रापर्यंत जायला तिला खरा वेळ लागतो. हे गणित समजून घेतलं पाहिजे. म्हणून आपल्याला देव मिळवण्याकरता जास्त प्रयत्न नाही करायचे. देव काय येत नाही आणि कशाची अडचण झाली, आणि जर अडचण असेल तर का अजून ती अडचण, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आणि जर अडचण दूर होत नाही तर कशामुळे होत नाही, मग याच्याकरता मला काय केलं पाहिजे, हे लक्षात आलं का रस्ता मोकळा होतो. पहिलं ठिकाण सांगितलं, आकार पाहू नका, आचार पहा. 12 भागवताच्या यादीमध्ये पहिला क्रमांक आला भक्त प्रल्हादाचा. कुळ काय होत? राक्षसाचा तो हिरण्यकशिपूच्या पोटी आले होते भक्त प्रल्हाद, पण 12 भागवताच्या यादीमध्ये पहिला क्रमांक आला. आपला आकार काय हे महत्वाचं नाही, आचार फार महत्वाचा आहे. आणि आता जर सध्या जर पाहिलं तर परमार्थामध्ये खरी गरज आचाराची. अवसान खूप झालं, शृंगार खूप झाला, नटणं खूप झालं, पण जिथं नटायचं होतं तिथं नटायचं राहून गेलं, आणि याच्यामध्ये आपलं आयुष्य चाललं. आणि शेवटच्या टोकाला आपलं पाहिलं, बाबा ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरी वाचायची राहून गेली. शेवटच्या टोकाला जेव्हा कानही काम देत नाही, डोळे काम देत नाही, वाचाही बोलत नाही. बाबा जन्माला एखादं लेकरू आलं ना, तर 6-7 महिन्याचं लेकरू असू द्या, त्या लेकराला आई सांगते तुझे बाबा आले, तुझे काका आले, तुझे वडील आले. आता त्या लेकराला काय घेणे, वडील येऊ नये तर बाबा येऊ नये तर काका येऊ, ते ओळखत नाही. त्याला काय इथे पाहतात ते त्याच्याच आनंदामध्ये राहत. लहान लेकराला आपला बाप ओळखू येत नाही, आणि म्हातारपणामध्ये डोळे गेलेले असतात, कानाने ऐकू येत नाही, बोलता येत नाही. आणि मग ती मुलगी येते, दादा मी तुमची मोठी मुलगी आले भेटायला. त्या बाबाला काय मोठी मुलगी हो का लहानी मुलगी हो, डोळ्याने दिसत नाही, कानाने ऐकू येत नाही, काय करणार? काय का लहानपणामध्ये बाप ओळखू येत नाही, म्हातारपणामध्ये आपले मुलं ओळखू येत नाही, आणि मधल्या काळात म्हणतो मला अजून कोणी ओळखलं नाही. ही आपली कमाई आहे, ही आपली कमाई आहे ना. मधल्या काळात म्हणतो अजून मला गावाने सुद्धा नीट ओळखलं नाही. अरे तुला तुझीच ओळख झाली नाही. गाव काय आलाशी कोठुनिया, जाशी कवण्यारे ठाय, घरदार तुझे नव्हे अवघे लटकीच माया. म्हणून लक्ष, आपलं स्वरूप आपल्या लक्षामध्ये येत नाही, आणि जर येत नाही तर ते कशामुळे येत नाही, कशाची अडचण झाली, हे जर आपल्या लक्षात यायला सुरुवात झाली, समजून घ्या आतापासून आपल्या परमार्थाला सुरुवात झाली. नाही आतापर्यंत फक्त हा सोंगाचाच प्रपंच आपण उभा केला. पहिला आकार काय याच्याकडे लक्ष देऊ नका, आचाराकडे लक्ष द्या. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की तुमची कृती काय याच्याकडे लक्ष देऊ नका, तुमची वृत्ती काय करते हे पहा. सज्जन कसाया तुला गे मौस. काय व्यवसाय होता सज्जन महाराजांचा? मौस विक्री करायचे, पण विक्री मौस करायचे, पण ऐका अंतःकरणाचं चित्त नेहमी पांडुरंगाच्या पायावरती असं लोळून घेत होतं.
सज्जन कसा विकू लागे माळ्या सावत्यास खुरकू लागे. ऐका चोखोबाच्या संगे ढोरेवडी. पंढरपुरातले मेलेले जनावर बाहेर काढायचं काम चोखोबाला ऐकलं होतं. पण चोखोबाने एका बाजूला पकडावं आणि देवानं दुसऱ्या बाजूला पकडावं. मेलेले जनावर पंढरपुराच्या बाहेर काढायचं. ज्याचा शुद्ध भाव झाला दुरी नाही देवत्याला, दुरी नाही देवत्याला, दुरी नाही देवत्याला. दुरी नाही देवत्याला, दुरी नाही देवत्याला, दुरी नाही देवत्याला, दुरी नाही देवत्याला, दुरी नाही देवत्याला. शुद्ध ज्याचा भाव झाला आणि मन दुरी नाही ज्याचा भाव शुद्ध झाला. इथं भाव वाढणं गरजेचं आहे. आपलं भाव वाढलाय पण कुठं? जिथं आपलं मार्केट वाढायला पाहिजे तिथं नाही वाढ. आपलं मार्केट कुठं वाढलं? महाराजाची मोठी गाडी आली का? महाराजाला काय निरोप दिला होता का मोठ्या गाडीची? निरोप दिला. आपला जिथं भाव वाढायला पाहिजे तिथं वाढत नाही. आपला भाव इकडे लौकिकामध्ये वाढवतो आपण. लक्ष करू. ऐका चोखोबाचे ढोरे ओढण्याचं काम देवानी केलं. म्हणून ऐका कृती काय हे महत्वाचं नाही, वृत्ती फार महत्वाची आहे. म्हणून अंतःकरण वृत्तीमध्ये काय विश्वर उभं राहिलं याच्यावरती देव अवलंबून आहे. चला दुसरा मुद्दा संपला. तिसरा मुद्दा सांगतो भावाचं प्रागट्यकरण होणं फार महत्वाचं आहे. भाव प्रगट होणं म्हणजे काय? प्रागट्यकरण म्हणजे विस्तार पावणं. भाव विस्तार त्याच्याशिवाय होत नाही. जाणीव शहाणीव दुरी ओझे सांडून या दुरी. तुमच्या लक्षात येत असं तुम्ही जाणकार मंडळी. जाणीव शहाणीव म्हणजे ज्ञान आणि अज्ञान हे ओझ समजावं आणि हे बाजूला करावं आणि ज्ञान अज्ञानाच्या पलीकडे गेल्याच्या नंतर मग भाव नावाचं विश्व उभं होतं. ज्ञानोबा हरिपाठामध्ये सुद्धा ते सांगतात जाणीव नेनीव भगवंती नाही हरी उच्चारणी. हो ज्ञानोबा पुन्हा स्पष्ट बोलतात बाबा. अंगामध्ये ताकद असेल तर बळाच्या गोष्टी करायच्या आणि भाव असेल तर भक्तीच्या गोष्टी करायच्या. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. भाव अंतःकरणाच्या गाभाऱ्यामध्ये भाव नावाचं विश्व उभं राहणं फार महत्वाचं आहे. हो आणि भाव जर उभा होत नसेल, भाव जर निर्माण होत नसेल तर समजून घ्या आपण रस्त्याला लागलो पण रस्ता चुकलाय आणि चुकीच्या रस्त्याला जेवढं लांब गेलो तेवढं साध्यापासून लांब जातो. पण भाव नावाचं विश्व उभं राहणं फार महत्वाचं आहे. या तीन गोष्टी जर जीवनामध्ये येत असेल तर मग देवाच्या द्वारामध्ये जाण्याचा रस्ता मोकळा होतो दादा. आणि मग रस्ता मोकळा झाला कन्या ज्ञानोबा म्हणतात मग तिने मुक्तीचारी साधलेल्या. मग त्या मुक्ती सुद्धा इतक्या आपल्याला फार विशेष वाटत नाही. तुकोबरा सुद्धा एक प्रमाण तुमका म्हणे मुक्ती परलेली नवरी. हा मुक्तीकडे हे नको ब्रह्मज्ञान आणि आत्मस्थिती भावन मी भक्त तू देव इथं तुकोबरा जाऊन थांबले. म्हणून पहिला आकारापेक्षा आचार महत्वाचा, दुसरा कृतीपेक्षा वृत्ती महत्वाची आणि तिसरं भावाचं प्रागट्यकरण. हे तीन मार्ग जर जीवनामध्ये आले तर देवाचं द्वार स्पष्ट होतं. मग तेने मुक्तीचारी साधलेल्या. हे सगळं होण्याच्या मागचं काय कारण आहे? अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये
मुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे. बाबा ज्ञानोबा म्हणतात बाबा काहीच करू नका, त्याचं भजन करा आणि भजन करत असताना आपोआप या अवस्थेकडे तुम्ही जा. कारण की बघा जसं आपण शेतकरी आहे, शेतकरी माणूस काय करतो, आपल्या अंगणामध्ये जर एखादं तुळशीचं झाड असलं तर ते तुळशीचं झाड जिवंत राहण्याकरता आपण तिचा फक्त शेंडा भिजवतो, बरोबर ना. काय करतो आपण, तिच्या मुळाला मुळात पाणी गेलं का मग शेंडा हिरवा करायची गरज वेगळी भासत, आणि नुसता शेंडा भिजून कधी तुळस जिवंत राहत नाही. तिच्या मुळाच्या कक्षामध्ये पाणी जाणं फार महत्वाचं आहे. आणि एकदा मुळाच्या कक्षेमध्ये पाणी गेलं का झाडातला हिरवेपणा टिकून राहतो. तसंच आहे, आपण भजन करतोय नाही कोण म्हणतं भजन करत नाही, आपण करतोय भजन वेगवेगळ्या पद्धतीचं. आपण त्याला चाली म्हणतो, वेगवेगळ्या ठेवण काढतो, वेगवेगळे अभंग गातो, अनेक प्रकाराने आपण ते भजन रंगवतो. रंगवत नाही असं कोण म्हणतंय. पण भजन कसं आहे सांगतो बाबा. आता हे बघा, इकडे हार्मोनियम वाजते, इकडे मृदंग वाजतो, इकडे टाळ वाजतात. हे सगळं लावणी मृदंग श्रुती टाळ रोज, आणि मग पुढचा टप्पा सांगितलं शिव. हे जसं आहे म्हणजे याच्यापेक्षा पुढचा टप्पा आता मी तुमच्या पुढे बोलणार आहे. परमार्थामध्ये अंग वेगळा असतं आणि परमार्थात अंगी वेगळा असतो. आपलं झालं काय, आपण अंगाला अंगी समजायला लागलो. आपल्याला वाटतं एवढंच भजन आहे, आपल्याला असं वाटतं का हेच भजन आहे, हे फक्त त्याचं अंग आहे, हे खरं भजन नाही. भजन याच्यापेक्षा पुढे आहे अजून. अनुहात आपण काय म्हणतो ना, हे सगळं याच्याशिवाय हे चालू राहणं याला भजन म्हणतात दादा. आणि त्याच्याकरता मुळात पाणी जाणं गरजेचं आहे. 4 प्रकारच्या वाणी आहे. वैखरी, पहिली तर परा आहे, दुसरी पश्चंती, मध्यमा आणि ही वैखरी. आता आपलं जे भजन चालू आहे हे कुठल्या वाणी ते सगळ्यांचं वैखरीतच आहे ना. हे तुमच्या पुढे आम्ही गायन करतो, बोलतो, हे वैखरीतच चालू आहे. म्हणजे अजून फक्त आम्ही शेंडाच भिजवतोय. तुम्हाला पटायसारखंच उदाहरण देतो, लय अवघड सांगणार नाही ना. अवघड मला येत नाही, मी शेतकरी माणूस आहे. इकडे आले का तुमचे लोक मला पदवी देतात, हरिभक्तपर्यंत भागवताचार्य अण्णा महाराजच्यावर. 10 ओव्या माझ्या पाठ नाही. कोणी सांगाल का हे बाबा, सांगाल का? मी सांगतो ना, माझ्या 10 ओव्या पाठ नाही. आणि समाज म्हणतो भागवताचार्य अण्णा महाराज, आणि कशाच्या त्याच्या ओव्या सुद्धा नीट पाठ मी दोतोय फेटा घालून तो. तुमच्या माहिती करता सांगतो. म्हणून या विषयाने बाबा आपलं भजन चाललंय, पण आपलं भजन वैखरीमध्ये चाललंय. आपलं भजन तिथं व्हायला पाहिजे, तिथं होत नाही. तिथं का होत नाही त्याचं उत्तर सांगतो तुम्हाला. त्याचं उत्तर सांगतो, तेवढं सातत्य राहिलं नाही. आधी एक मुद्दा तुम्हाला आताच्या का साधूचा मुद्दा सांगितला. एक ओवी सोडता आली नाही साधूला, पुढे जाता आलं नाही. ती ओवी सोडत नाही, ते करील काय करील काय. कधीतरी आपल्याला अशी अवस्था व्हावी ना, आपण ज्ञानोबाराने नाही बाबा. तुम्हाला अजून एक सांगतो, युद्धाचा प्रसंग होता. अर्जुनाला वाटायचं देवाला प्रश्न विचारावे. अर्जुन संकटामध्ये, अर्जुन चिंतेमध्ये देवाला प्रश्न विचारतो. हा भाव युद्धाचा नाहीच आहे. देवाची दृष्टी अडकली होती अर्जुनामध्ये, आणि देवाला वाटावं सातत्याने याने मला प्रश्न विचारावं. हे कधी जमतंय, होतंय, शक्य आहे का हे? शक्य. आपण ज्ञानेश्वरी काय वाचणार आहे हो? ज्ञानेश्वरी ज्ञानोबारांनी अपेक्षा करेल की यांनी बाजूला जाऊ नये. ह्या गोष्टी जीवनामध्ये जोपर्यंत येत नाही तोपर्यंत परमार्थातलं काही एक कळत नाही. तो म्हणत असेल माझे 10 पारायण झाले तरी सांगतो, जे अपेक्षित आहे ते आपल्याकडे नाही. तुमचं वाचिक ज्ञान, शाब्दिक ज्ञान कुठपर्यंत आहे? बहु दुधाळ जरी झाली म्हैस काय म्हणून काय काम देणं होईल का? तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण तरीच महिमान. इथं शाब्दिकाचं काम नाही, परमार्थ बाबा. शब्द तर नाविलाज हो, तुमच्या पुढे बोलावं लागू राहिले. फक्त शब्द नाविलाज आहे, परमार्थ हा नाहीये. परमार्थ याच्यापेक्षा वेगळा. म्हणून काय बोललो, परा, पश्चिंती, मध्यम आणि वैखरी.
हे जसं वरून आपण पाणी ओततो ना दादा, वरून पाणी ओततो तोपर्यंत ओतावं लागतं जोपर्यंत मुळाच्या कक्षेत जात नाही. हे भजन इथं तोपर्यंत गावं लागणार आहे. माझ्या शबरी मातेचं तोंड खराब झालं बाबा, तोंड सडलं होतं. राम 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 म्हणता म्हणता होटावर होट आपटायचे, तोंडाला जखमा झाल्या. आमच्या तोंडाला जखमा झाल्या पण गुटखे खाऊन, आमच्या तोंडाला जखमा झाल्या पण दारू पिऊन. माझ्या शबरी मातेच्या गोटावर होट राम राम म्हणायचे, इथं जखमा झाल्या होत्या. हे भजन तिचं होतं. म्हणून सुदाम देवाला कृष्णाच्या नगरीत जावं लागलं आणि राम प्रभूला जब मेरे राम जी का वन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा। जब मेरे राम जी का वन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा। शबरी राम जी का Somebody